नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तापमान या पाठाचा अभ्यास आपण केलेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून या पाठाचा स्वाध्याय आपण अभ्यासणार आहोत. मी कोठे आहे? माझ्या परिसरातच 0° समताप रेषा आहे. उत्तर: मी शीतकटिबंधातील परिसरात आहे. माझ्या परिसरातील सरासरी वार्षिक तापमान 0° आहे. मी उष्णकटिबंधातील परिसरात आहे. माझ्या परिसरातील सरासरी वार्षिक तापमान 10° आहे. मी शीतकटिबंधातील परिसरात आहे. मी कोण? समान तापमान असलेल्या ठिकाणांना मी जोडते. उत्तर: समताप रेषा समान तापमान असलेल्या ठिकाणांना जोडते. तापमान अचूक मोजण्यासाठी मी उपयोगी पडतो. तापमान अचूक मोजण्यासाठी तापमापक उपयोगी पडतो. जमीन व पाणी माझ्यामुळे तापते. सूर्यामुळे जमीन व पाणी तापते. जमीन व पाण्यामुळे मी तापते. हवा जमीन व पाण्यामुळे तापते. उत्तरे लिहा. पृथ्वीच्या गोल आकाराचा तापमानावर होणारा नेमका परिणाम आकृतीसह स्पष्ट करा. या ठिकाणी आकृती दिलेली आहे. पृथ्वीच्या गोल आकारामुळे काही भागावरती लंबरूप सूर्यकिरणे पडतात, पृथ्वीच्या काही भागावर तिरपी सूर्यकिरणे पडतात आणि पृथ्वीच्या काही भागावर अतितिरपी सूर्यकिरणे पडतात. त्यामुळे तापमानावरती परिणाम होतो. पृथ्वीच्या गोल आकारामुळे सूर्यकिरणे जास्त किंवा कमी जागा व्यापतात. सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचे वितरण त्यामुळे असमान होते. 0° ते 23°30' उत्तर व दक्षिण या पट्ट्यात सूर्यकिरणे जास्तीत जास्त लंबरूप पडतात. त्यामुळे हा पट्टा उष्ण पट्टा म्हणून ओळखला जातो. 23°30' ते 66°30' उत्तर व दक्षिण या पट्ट्यात सूर्यकिरणे तिरपे पडतात. त्यामुळे या पट्ट्यात तापमान तुलनेने कमी असते. त्यामुळे हे पट्टे समशीतोष्ण पट्टे म्हणून ओळखले जातात. 66°30' ते 90° उत्तर व दक्षिण या पट्ट्यात सूर्यकिरणे अतितिरपे पडतात. त्यामुळे या पट्ट्यात तापमान अत्यंत कमी असते. त्यामुळे हे पट्टे शीतपट्टे म्हणून ओळखले जातात. अक्षवृत्तीय विस्ताराचा तापमानाशी संबंध सांगा. आपण जो पहिला प्रश्न पाहिला त्याचंच उत्तर ह्या दुसऱ्या प्रश्नाचं देखील उत्तर आहे. पृथ्वीच्या गोल आकारामुळे सूर्यकिरणे जास्त किंवा कमी जागा व्यापतात. त्यामुळे सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचे वितरण अक्षवृत्तीय विस्तारानुसार असमान होते. 0° ते 23°30' उत्तर व दक्षिण या पट्ट्यात सूर्यकिरणे जास्तीत जास्त लंबरूप पडतात. त्यामुळे हा पट्टा उष्ण पट्टा म्हणून ओळखला जातो. 23°30' ते 66°30' उत्तर व दक्षिण या पट्ट्यात सूर्यकिरण तिरपे पडतात. त्यामुळे या पट्ट्यात तापमान तुलनेने कमी असते. त्यामुळे हे पट्टे समशीतोष्ण पट्टे म्हणून ओळखले जातात. 66°30' ते 90° उत्तर व दक्षिण या पट्ट्यात सूर्यकिरणे अतितिरपे पडतात. त्यामुळे या पट्ट्यात तापमान अत्यंत कमी असते. त्यामुळे हे पट्टे शीतपट्टे म्हणून ओळखले जातात. समताप रेषांच्या आकारात भूपृष्ठावर बदल होतो. त्यांची कारणे कोणती आहेत? भूपृष्ठाच्या उंचीनुसार तापमानात बदल होत जातो. भूपृष्ठावरून जसजसे अधिक उंचीवर जावे तसतसे तापमान कमी होत जाते. त्यामुळे समताप रेषांच्या आकारात भूपृष्ठावर बदल होतो. वनाच्छादन, नागरिकीकरण, औद्योगिकरण इत्यादी घटकांमुळेही समताप रेषांच्या आकारात भूपृष्ठावर बदल होतो. कारणे लिहा. समुद्रकिनारी भागात तापमान सम असते. समुद्रकिनारी भागात बाष्पाचे प्रमाण अधिक असते. बाष्प हवेतील तापमान साठवू शकते. त्यामुळे समुद्रकिनारी भागात दिवसभराच्या कमाल व किमान तापमानात मोठा बदल होत नाही. म्हणून समुद्रकिनारी भागात तापमान सम असते. खंडांतर्गत भागात तापमान विषम असते. खंडांतर्गत भागात बाष्पाचे प्रमाण कमी असते, म्हणजेच तेथे हवा कोरडी राहते. त्यामुळे खंडांतर्गत भागात दिवसभराच्या कमाल व किमान तापमानात मोठा बदल होतो. म्हणून खंडांतर्गत भागात तापमान विषम असते. पृथ्वीचे तापमान वाढत आहे.
वातावरणातील ॲर्गॉन, कार्बन डायऑक्साईड इत्यादी वायू हे जमिनीतून बाहेर पडणारी उष्णता दीर्घकाळ स्वतःमध्ये सामावून ठेवू शकतात. या वायूंना हरितगृह वायू म्हणतात. या वायूंमुळे वातावरणातील हवेचे तापमान वाढते. वाढते नागरिकीकरण व औद्योगिकीकरण व कमी होणारे वनाच्छादन यामुळे हरितगृह वायूंचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे. मुलांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तापमान या पाठाचा स्वाध्याय आपण अभ्यासलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये महासागरांचे महत्त्व या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.